युतीमध्ये निधी वाटपावरून किंवा कुठेही युती होत नसल्यामुळे नाराजी नाट्य सुरू असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली। तर भाजपाकडनं शिंदे सेनेची माणसं फोडली जात आहेत, भाजपची वापरा आणि फेकून द्या अशी नीती असल्याचं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय। सत्तेमध्ये एकत्र राहून सत्तेचा मलिदा खाताना एकत्र खातात आणि ज्यावेळेस सत्तेचा वाटा द्यायचा असतो त्यावेळेस मात्र यांच्यामध्ये आपसात मारामाऱ्या चाललेत हे दिसून पडत आहे। आजचे काही नाराजी नाट्य आहे हे मला वाटतं की एकतर निधी वाटपावरून व्हावं, दुसरीकडे कुठेही महाराष्ट्रामध्ये यांची महायुती होताना दिसत नाही आणि लोक पळवले जात आहेत शिंदे सेनेचे, त्यांनाच उमेदवारी दिली जात आहे, त्यांच्या गडामध्ये माणसं फोडले जात आहेत आणि अशा प्रकारे मित्रपक्षांना कमजोर करण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून जोरात सुरू आहे। अनेक दिवसापासून फाईलीवर निर्णय होत नाही अशा आमदारांची मंत्र्यांची वेळ आहे, त्यांना वेळेवर निधी मिळत नाही, निधी सोडला जात नाही आणि एकतर फायनान्स अडवते नाहीतर CM ऑफिसमध्ये अडवलं जातं, अशी कुजबूज त्यांच्यामध्ये प्रचंड आहे। आणि आता निवडणुकीच्या तोंडावर एकमेकाची तोंड विरुद्ध दिशेला आहेत, त्यामुळे भविष्य महायुतीचं स्पष्ट आहे की वापरा आणि फेका। आता यांचा वापर झालेला आहे, लवकरच यांना फेकून देतील आणि भाजपा एकटाच सत्तेमध्ये दिसेल। महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ असं म्हणणाऱ्या भाजपाने जो पाठीत खंजीर खुपसला, ती भाजपा अवघ्या 25 महिन्यामध्ये शिंदेंना जवळ करेल असं जर शिंदेंना आणि शिंदेंच्या मंत्र्यांना वाटलं असेल तर मला वाटतं त्यांचा फार मोठा गैरसमज आहे। आणि हो, शिंदेंकडून लोक जात आहेत म्हणून शिंदेंनीही त्रागा करायचं काही कारण नाही, कारण जेव्हा जहाज बुडत असतं तेव्हा सगळ्यात आधी उंदीर बाहेर पडतात। तुम्ही ज्यांना वाघ म्हणून सोबत घेतलेला आहे ते सगळे उंदीर आहेत। आता एकनाथ शिंदेंचे कोणताही माणूस, कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार, मंत्री यांना एकही लाल पैसा किंवा एकही कुठली जबाबदारी देवेंद्र फडणवीस देणार नाही। मी ओपनली बोलतो नावाविषयी, मला माहिती आहे सगळं काय चाललं आहे। आणि आता त्यांचे भांडणं सुरू झाले, ही नियतीचा काळ कसा आहे पहा। त्या एकनाथ शिंदेंनी त्या ठिकाणी उद्धव साहेबांना सोडलं, उद्धव साहेबांच्या वतीने म्हणजे उद्धव साहेबांनी फ्री हँड त्यांना दिलं होतं आणि त्याच्यात त्यांनी गैरफायदा घेतला आणि पक्ष फोडला। आज परमेश्वर उलट करतोय, परमेश्वर त्यांना त्या ठिकाणी मी सांगतो की देवेंद्र फडणवीस करतात ते चुकीचं नाही, ते चांगलं आहे। तर नाराजी नाट्यानंतर आता मात्र भेटीगाठींचं सत्र सुरू आहे। सामंत चव्हाणांच्या भेटीला गेले पण चव्हाण उपस्थित नव्हते। मला यायला उशीर झाल्यामुळे चव्हाण कार्यक्रमासाठी निघून गेले असं उदय सामंत म्हणाले। तर बावनकुळेंनी शिंदेंची भेट घेतली, कुठलीच नाराजी नाही, नाराजी असल्यास समन्वयानं दूर करू असं त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं। तर नाराजी नाट्यानंतर भेटीगाठींचं हे सत्र सुरू होतं। तर उदय सामंत हे रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर त्यांची भेट घेण्यासाठी गेले, मात्र तोपर्यंत रवींद्र चव्हाण तिथून निघून गेले होते। तर आपल्याला उशीर झाला त्यामुळे चव्हाण निघून गेले असं उदय सामंतांनी म्हटलं। तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळेंनी शिंदेंची भेट घेतली। मी परत एकदा सांगतो, मी रवींद्र चव्हाण साहेबांना भेटायला नक्की सकाळी येणार होतो। मी सांगितलं चेकअपमुळे मला उशीर झाला, त्याच्यामुळे ते कार्यक्रमाला कदाचित निघून गेले असतील, पण गुहागरचे माजी आमदार आदरणीय विनय नातूसाहेब बंगल्यावर इथं होते आणि दुसरीकडे कुठं भेटण्यापेक्षा महायुतीच्या प्रदेशाध्यक्षांचा भाजपचा जर बंगला असेल तर त्याच्यावर भेटणं काय गैर आहे असं मला वाटत नाही। मी एका शासकीय कामाकरता एकनाथजीकडे आलो होतो। जो काही प्रकार घडला, रवींद्र चव्हाण हे कुठलीच नाराजी नाही आहे। माझ्या मंत्रालयातला एक विषय माननीय एकनाथजी आणि मी डिस्कस केला, त्या विषयासाठी मी आलो होतो।